ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, हे ऑपरेशन देवेंद्र आहे. देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्यात एकनाथ शिंदे अडसर ठरू शकतात, म्हणून निवडणूक नसताना फोडाफोडी झाली, असं खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांची त्यावेळी प्रतिक्रिया आली नव्हती. आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिले. फडणवीस यांनी याविषयी बोलताना, हे सगळं प्रेम मला 2019ला हवं होतं, तेव्हा प्रेमभंग झाला आहे. आता प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसारही थाटला आणि लग्नाचे वाढदिवसही झाले. आता राहिलंय काय, असं म्हणत उद्धव ठाकरेंना एका खास शैलीत उत्तर दिले. स्वार्थी राजकारणानंतर झालेल्या अलीकडील पक्षप्रवेशानंतर मुंबई, वरळी आणि राज्यभरातील मतदार तसेच निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी केलाय. नाव न घेता त्यांनी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यावर निशाणा साधलाय. मागील 7 वर्षात पक्षप्रमुखांनी आमदारकीसह अनेक महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या दिल्यानंतरही केवळ स्वार्थासाठी गद्दारी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. समाज माध्यमांवरही या निर्णयाचा निषेध होत असल्याचं शिंदे म्हणालेत. तसंच काही जण माझी राजकीय बदनामी करून शिवसैनिक आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती मार्फत मराठी विषयाची इयत्ता 2री, 3री, 4थी व 6वी या नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात अनेक चुका उघड झाल्या. त्यानंतर आता बालभारतीच्या इयत्ता 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील लोकनृत्य या धड्यात महाराष्ट्रातील लोकनृत्यांपेक्षा इतर राज्यातील लोकनृत्यांना अधिक स्थान देण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटले. 5 लोकनृत्य प्रकारांचा समावेश असलेल्या या धड्यात केवळ एका महाराष्ट्रातील लोकनृत्याचा तर 4 महाराष्ट्राबाहेरील लोकनृत्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आलाय. यावरून शिक्षण क्षेत्रातील काही अभ्यासक आणि सांस्कृतिक जाणकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिलाय. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईत पुढील 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्याच्या ठेवीवर 9.75% व्याजदर. ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता नियम व अटी लागू. खासगी तेल विपणन कंपनी नायरा एनर्जीनं कालपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करून ग्राहकांना दिलासा दिलाय. कंपनीनं देशभरातील आपल्या सुमारे 7,000 पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची कपात केली आहे. नायराच्या या निर्णयानंतर सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनीही पेट्रोल डिझेलचे दर नव्यानं जाहीर केलेत. त्यामुळे इंधन दराबाबत ग्राहकांचं लक्ष आता सरकारी कंपन्यांच्या किमतींकडे लागलं असून येत्या काळात आणखी दर कपात होणार का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. केंद्र सरकारकडून कथित 130वी घटना दुरुस्ती आणण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संसदीय समिती गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी ठरलेल्या आणि सलग 30 दिवस तुरुंगात राहिलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना पदावरून हटवण्याबाबत तरतूद असलेला मसुदा विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे. या संभाव्य तरतुदीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद निर्माण झालाय. विरोधकांनी राजकीय सुडासाठी कायद्याचा गैरवापर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. तर सरकारच्या भूमिकेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. गैरवापर टाळण्यासाठी काही सुधारणा आणि संघटनात्मक तरतुदी सुचवण्याची शक्यता संसदीय समितीकडून व्यक्त होत असल्याची चर्चा सुरू आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी. EPFOनं ऑनलाईन सेवांच्या देखभालीचा कालावधी आणखी 1 दिवसानं वाढवलाय. त्यामुळं PF क्लेम दाखल करणं, पासबुक डाउनलोड करणं, क्लेमची स्थिती तपासणं आणि इतर ऑनलाईन सेवा सध्या उपलब्ध नसतील. EPFOच्या माहितीनुसार या सेवा काल रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहतील असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आजपासून या सेवा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. नियोजित देखभाल मोहिमेमुळे लाखो कर्मचारी, पेन्शनधारक
आणि PF संबंधित ऑनलाईन सेवांवर अवलंबून असलेल्या संस्थांना तात्पुरता फटका बसलाय. नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्याच्या ठेवीवर 9.75% व्याजदर. ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021240550. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता नियम व अटी लागू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पनामा कालव्यावरील नियंत्रण सोडणं ही अमेरिकेची मोठी चूक असल्याचं म्हटलंय. थिओडोर रूझवेल्ट प्रेसिडेन्शियल लायब्ररीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. पनामाने कालव्याचे नियंत्रण मिळवल्यानंतर जहाजांवरील वाहतूक शुल्क अनेक पटींनी वाढवून मोठा नफा कमवल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तसंच चीन या महत्त्वाच्या जलमार्गावर आपला प्रभाव वाढवत असल्याचा दावाही त्यांनी केलाय. तसंच पनामा कालव्यावरील अमेरिकेनं नियंत्रण कधीही सोडायला नको होतं असंही स्पष्ट मत व्यक्त केलंय. ICC T20 रँकिंगमध्ये मोठा फेरबदल झालाय. बऱ्याच काळापासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक शर्माला मोठा धक्का बसलाय. त्यानं अव्वल स्थान गमावलं आहे. त्याची जागा भारताच्या युवा खेळाडूने घेतली आहे. विस्फोटक फलंदाज ईशान किशन हा पहिल्या स्थानी विराजमान झालाय, तर भारतीय संघातून वगळलेल्या सूर्यकुमार यादवलाही मोठा फटका बसलाय. विशेष म्हणजे टॉप 10 मधील स्थानही धोक्यात आलंय. अभिषेक शर्मा हा पहिल्या स्थानी होता, मात्र त्याचं स्थान घसरले. एका स्थानाचं नुकसान होऊन तो दुसऱ्या स्थानी घसरलाय. भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेच्या दरम्यान यात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध आयर्लंड T20 मालिका संपल्यानंतर इंग्लंड विरुद्धची मालिका सुरू होण्याआधी ICC रँकिंग जाहीर करण्यात आले आहेत. त्यात हे बदल पाहायला मिळाले. दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित टॉक्सिक अ फेरीटेल फॉर ग्रोन अप्स चित्रपटाचा नवा लेडीज अँड लेडीज टीजर प्रदर्शित झालाय. या टीजरमध्ये नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया या 5 प्रमुख अभिनेत्रींची दमदार झलक पाहायला मिळते. याआधी चित्रपटाच्या प्रचारात यशच्या भूमिकेवर भर देण्यात आला होता, मात्र नव्या टीजरमध्ये महिला कलाकारांच्या स्टायलिश आणि धडाकेबाज एंट्रीनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. प्रत्येक अभिनेत्रीचा वेगळा लुक, बॉडी लँग्वेज आणि स्क्रीन प्रेझेन्स चित्रपटात त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेची झलक देत असून सोशल मीडियावर या टीजरची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.